स्मार्ट वीज मीटर बसवल्यानंतर अनेकांची बिलं ही वाढून येत आहेत आणि याची तात्काळ महावितरण विभागाच्या वतीने दखल घेण्यात येऊन ग्राहकांना आणि त्यांच्या समस्यांना मदत करण्यात आली आहे. स्मार्ट वीज मीटर बसवल्यानंतर वीज बिलात अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आवश्यकतेनुसार चेक मीटर बसवून बिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकाने स्मार्ट मीटरच्या रीडिंगबाबत किंवा वीज बिलाबाबत लेखी तक्रार केल्यास संबंधित ठिकाणी साधारणतः 3 महिन्यांसाठी चेक मीटर बसवण्यात येणार आहे. या कालावधीत स्मार्ट मीटर आणि चेक मीटरच्या रीडिंगची तुलना करून अचूकता तपासली जाईल. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मीटरच्या रीडिंगमध्ये तफावत आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सोलापूरमध्ये स्मार्ट मीटरची स्थिती. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावरती हे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असून हजारो ग्राहकांकडे स्मार्ट मीटर कार्यान्वित झाले आहे. आतापर्यंत बसवण्यात आलेल्या मीटरमध्ये बहुतांश ठिकाणी रीडिंग अचूक असल्याचा दावा महावितरणने केला आहे. तरीही ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चेक मीटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चेक मीटर हे मूळ स्मार्ट मीटरसोबत तात्पुरते बसवले जाणारे स्वतंत्र मीटर आहे. दोन्ही मीटरच्या नोंदींची तुलना करून वीज वापर आणि बिलाची अचूकता पडताळली जाते. यामुळे ग्राहकाच्या तक्रारींचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणे शक्य होते. महावितरणने ग्राहकांना आवाहन केले आहे की वीज बिलात अनियमितता वाटत असल्यास संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवावी. तक्रारीनंतर नियमानुसार तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. जर दोन्ही मीटरच्या रीडिंगमध्ये तफावत आढळली तर संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि ग्राहकांच्या बिलाची आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल, असे विनायक दाते कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.